पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम GBSच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याभरातच पुण्यातील रुग्णसंख्या 101 वर गेली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता आरोग्य विभागानं तयारी अधिक तीव्र केली आहे. त्याचबरोबर रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवीन प्रकरणामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेडसह 15 ICU आरक्षित करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. त्याचा सर्वाधिक धोका पुण्याला असून गुइलेन बॅरे सिंड्रोम सर्वाधिक म्हणजे 101 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात आज एकाच दिवशी 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात पुण्यात वाढले GBS 28 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. GBS आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. GBSचे पुण्यात 101 रुग्ण आहेत. त्यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 5 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आले. 50 बेड तर 15 ICU कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच खासगी रुग्णालयात GBSचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. या ठिकाणी खासगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे. पुण्यातून आलेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुण्यातील 2 रुग्णालयात सदर GBS व्हायरस संदर्भात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या नमुन्याबाबत सूचना दिल्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.